भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने जागतिक जैवविविधता अहवाल फ्रेमवर्क स्वीकारून निसर्ग संवर्धनाला चालना दिली आहे। हे फ्रेमवर्क कोणत्याही संस्थेला आपलं कामकाज निसर्ग आणि जैवविविधतेवर कसा परिणाम करतं, कुठे धोके आहेत आणि वाढीसाठी कुठे नवीन संधी आहेत हे समजून घेण्यास मदत करतं। अदानी ग्रीन एनर्जीने अर्थातच TNFD टास्क फोर्स ऑन नेचर रिलेटेड फायनान्शियल डिस्क्लोजर्स मार्गदर्शक तत्व स्वीकारले। त्यातून निसर्गपूरक अक्षय ऊर्जा विकासावर भर दिला जातोय। 2030 पर्यंत जैवविविधतेत कोणताही तोटा होऊ नये अशी प्रतिज्ञा आहे। त्यासाठी प्रकल्पांमध्ये 2,78,60,000 झाडे लावण्याची योजना आहे। यामुळे पर्यावरणाची जबाबदारी मजबूत होणार आहे। AGEL चे CEO आशिष खन्ना यांनी म्हटलंय, निसर्ग हा आमच्या विकास कथेचा महत्त्वाचा भाग आहे। TNFDच्या तत्वांना आमच्या कामकाजात समाविष्ट करून आम्ही अशा संधी शोधत आहोत ज्यामुळे अक्षय ऊर्जा प्रकल्पांसोबत नैसर्गिक परिसंस्थाही मजबूत होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।